अरे थांब यार. बघा, संघटनात्मक बैठका सुरूच असतात, पक्षाची बांधणी सुरू आहे, भविष्यातल्या महानगरपालिकांच्या निवडणुका येत आहेत, त्या संदर्भात जिल्ह्यातून शहरातून पदाधिकारी येत आहेत, त्यांच्याशी चर्चा केली जाते. बघा, माझ्याकडे ती माहिती आहे. सामनाची रेकी होते, सामनाची पण होते, माझ्या घराची होते आणि दिल्लीतल्या घराची पण झाल्याचं आता लक्षात आलंय. साहेब, पण याच्या अगोदर देखील तुमच्या संदर्भात रेकी किंवा तुम्हाला धोका असल्याच्या देखील सूचना आल्या होत्या, पण आता रेकी सरळ होताना आता रेकॉर्डवरतीच आहे. आता पोलीस अधिकारी तपास करतायत, उद्धवजी पण अधिकाऱ्यांशी बोललेले आहेत. आता मला वाटतं विधानसभेत मगाशी भास्कर जाधवांनी या विषयावर चर्चेमध्ये सुरक्षा व्यवस्था जी होती आधीची ती कमी झाली, काढून टाकली, त्याच्यानंतर असे प्रकार घडतायत का? बघूया काय होतंय. संतोष देशमुखांसारखं काही लोकांना करायचे असेल आणखीन काही प्रकार, ते बघू आपण. ठीक आहे. तुम्हाला संतोष देशमुखांकडे बोट दाखवता म्हणजे तसा काही प्रकार या महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था अजिबात राहिलेली नाही. काल कल्याणला ज्या पद्धतीनं मराठी माणसांवर हल्ले झाले आणि सरकार त्यांना वाचवायचा प्रयत्न करत आहे, हे महाराष्ट्रात हे सरकार आल्यापासून वारंवार घडताना दिसत आहे. भीती राहिलेली नाही, कोणाचाही कुठे खून होईल अशी परिस्थिती या महाराष्ट्रात निर्माण झाली. कायदा सुव्यवस्था राहिली हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.